आजचा आपला चिंतनाचा विषय आहे परिवर्तन. येस, आपण 5, 10 किंवा 50 रुपयाची नोट कधी काही हरवली तरी आपण एवढे कावरे-बावरे होतो, एवढे अस्वस्थ होतो. पण वयाची 50शी उलटली तरी किंवा 50शी पर्यंत पोहोचलो तरी आपण आपल्या स्वभावात परिवर्तन आणत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये तसंच रटाळ जगणं चालू असतं. आपलं पोट फुगत जातं, आपल्या डोक्यावरचे केस गळून जातात, पण आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. म्हणजेच आपल्या स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. आपण स्वयंशिस्त लावून घेत नाही. चांगल्या सवयी आपण लावून घेत नाही. म्हणजे आपण जेव्हा तुम्ही बघा, मी उदाहरण काय दिलं की आपण काही आपलं हरवलं, एक जवळची वस्तू म्हणजे पैसे काही आपले असे काही हरवले किंवा आपण किती अस्वस्थ होतो. पण तेच आपण आपल्या तब्येतीबद्दल कधी अस्वस्थ होतो का? म्हणजे आरशात आपण कधी उभे राहतो तर आपलं ढेरी वाढलेली असते, आपले हे डोक्यावरचे केस गळून गेलेले असतात, आपला चेहरा असा फुगलेला असतो किंवा एकदम बसलेला असतो. पण तेव्हा आपण अस्वस्थ होतो का हे स्वतःला विचारा, यावर चिंतन करा. म्हणून मी म्हणतो की परिवर्तन हा आपण आजच्या चिंतनाचा विषयाला आपण नावही तसं दिलेलं आहे की आपण परिवर्तन करायला मागत नाही. जिथे आपण अस्वस्थ व्हायला पाहिजे, ज्या गोष्टींमुळे आपण अस्वस्थ व्हायला पाहिजे तिथे आपण होत नाही. तर याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यामुळे स्वतःकडे पहा, स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा, चांगल्या सवयी लावून घ्या. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सवयी लावून घ्याल तेव्हा तुमचं पाहून तुमची पुढची जी पिढी आहे तिला त्या सवयी लागतील. ते स्वतः तुमचं पाहून स्वतः त्या गोष्टींचं अनुकरण करतील. तुम्हाला त्यांच्या मागे लागायला लागणार नाही. त्यामुळे याच्यावरती नक्की व्यवस्थित चिंतन करा. आणि हे उदाहरण लक्षात ठेवा की आपलं असं काही आपण हरवलं किंवा समजा ना, आता पैसे सोडा, आजकाल आपल्याला मोबाईल एवढा जवळचा झाला आहे, तो काही 5 मिनिटासाठी सुद्धा जरी हँग झाला, 5 किंवा 1 ते 2 मिनिटं सुद्धा काही चाललं नाही, स्क्रीन एकदम हँग झाली तर आपण एवढे अस्वस्थ होतो. किंवा जर मोबाईल आपल्याला कुठे ठेवला आहे हे जर लक्षात आलं नाही तर त्यावेळी जेवढे आपण अस्वस्थ होतो तेवढे अस्वस्थ आपण ह्या गोष्टींसाठी का होत नाही? आपल्याला कुठे अस्वस्थ होण्याचं आहे, कुठे परिवर्तन घडवून आणायचं आहे ना, याकडे लक्ष द्या, याच्यावर चिंतन करा, आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.